अंग सैल सोडून तुम्ही कम्फर्टेबल ठिकाणी बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवा. डोळे बंद करायचे आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. हात शक्यतो मांड्यांवर ठेवावेत. हाताचे तळवे उघडे व आकाशाकडे ठेवावे. बोटांमध्ये गॅप्स नसावे. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हायचंय. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. जे रेकी शिकले आहेत, क्रिस्टल थेरपी शिकले आहेत, त्यांनी त्याचे आभार विधी व सिम्बॉल्स करावेत. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा व स्वतःला पारदर्शी पांढऱ्या रंगाच्या बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही त्यामध्ये बसलेले आहात. तुम्ही व तो बॉल पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. प्रार्थना करा, हे चेतनाशक्ती, या सुरक्षा कवचमुळे मी या हिलिंग प्रोसेस दरम्यान ध्यान करताना सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. हे संरक्षण तुम्ही मला प्रदान करत आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरामध्ये घ्या. तुमचे संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रामधून, जिथे आपलं माकड हाड आहे, बेस ऑफ स्पाइन, तिथून खाली खोलवर हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहेत असे बघा. संपूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. कल्पना करा की तुम्ही एका छान सुंदर हिरव्यागार जंगलामध्ये बसलेले आहात. पक्ष्यांचा छान किलबिलाट चालू आहे. वाहत्या पाण्याचा सुंदर आवाज येत आहे. शुद्ध मंगलमय वातावरण आहे. एका छानशा झाडाखाली तुम्ही ध्यान करत बसलेले आहात. आकाशातून मिळणारा पांढरा तेजस्वी प्रकाश तुमचं संपूर्ण शरीर भरून टाकत आहे. जिथे जिथे ऊर्जेची कमतरता आहे ती भरून काढत आहे. तुमचं शरीर स्वस्थ होत आहे. स्वस्थ शरीरासाठी हवे स्वस्थ मन. ते मन भरकटलंय, इकडे तिकडे गेलंय, त्याला तुमच्या जवळ बोलवा.
चहूदिशांनी जिथे जिथे ते विखुरलेलं आहे ते तुमच्या दिशेने येत आहे, तुमच्या जवळ, तुमच्या सानिध्यात. चेतना शक्तीला प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, माझे हे विखुरलेले मन, त्याला तू एकत्र कर व शांत कर. त्याकरता ही प्रकाश शक्ती पाठव. आता तुमच्या श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या हिरव्या रंगाने भरा. आणि या सुंदर क्षणाचा अनुभव घ्या, जेव्हा तुमचं शरीर आणि तुमचं मन एकत्र एका ठिकाणी आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर या मनाची व्यापकताही वाढत आहे. तुमचे शरीर, तुमची ऑरा तरी भरून गेली आहे. पांढऱ्या प्रकाशाचे एक तेजोवलय निर्माण झालं आहे. किती सुंदर आहे हे मन. त्याला असंच स्वतःजवळ ठेवा. आता कल्पना करा, आकाशामध्ये पौर्णिमेचा पूर्ण तेजस्वी चंद्र आहे. जरी आजूबाजूला प्रकाश आहे तरी हा चंद्र इतका तेजस्वी आहे की त्याच्या प्रकाशाची तुम्हाला जाणीव होत आहे. चंद्र म्हणजे आपलं मन, आपली आई. ते जर अशक्त असेल, क्षीण असेल तर सगळा उत्साहच संपतो. त्याला शक्ती देऊया. चंद्राचं बळ या मनाला प्राप्त करून घेऊया. आकाशातून हा चंद्र खाली तुमच्या डोक्याच्या 1 इंच वरपर्यंत येऊन थांबला आहे असं बघा. आणि ह्या पूर्ण चंद्रामधून तेजस्वी प्रकाश किरण माथ्याद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर, तुमची ऑरा या तेजस्वी चंद्राच्या प्रकाशाने भरून गेली आहे. निरागसता हे मनाचे वैशिष्ट्य आहे, जे हरवलंय सध्या. ती निरागसता पुन्हा या मनामध्ये स्थापित झाली आहे. अनकंडिशनल लव, निस्वार्थ निशर्त प्रेम, निरागस प्रेम, त्याने तुमचं शरीर आणि मन भरून जात आहे. तुमचे हृदय त्याला साठवून घेत आहे.
मनाला जसजशी त्याची शक्ती प्राप्त होत आहे, ते शुद्ध होत आहे, संतुलित होत आहे. तुमचे मनोबल वाढत आहे. आयुष्याचे चढउतार तर असणारच, पण त्याच्यावर मात करण्याची व पुढे जाण्याची शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होत आहे. प्रत्येक क्षणात पराक्रमी वृत्तीने आयुष्य जगण्यामध्ये अडथळे निर्माण करणारी जी भीती आहे, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस मनामध्ये, ती शांत स्वरूपात बाहेर पडत आहे आणि ब्रह्मांडामध्ये विलीन होत आहे. व त्याची जागा धैर्याने, सामर्थ्याने, आत्मविश्वासाने भरून निघत आहे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने जांभळा रंग व जांभळ्या रंगाची प्रकाश शक्ती येत आहे असं पहा. आणि तुमचं संपूर्ण शरीर आणि ऑरा या जांभळ्या रंगाने भरत आहे असं बघा. जसजसं जांभळ्या रंगाने तुमचं शरीर, ऑरा, मन भरत आहे, तुमचं मनोबल वाढत आहे, तुमची शक्ती वाढत आहे, सामर्थ्य वाढत आहे, धैर्य वाढत आहे, विश्वास, प्रेम हृदयात प्रस्थापित होत आहे. तुमच्यातील सैनिकी वृत्ती जागृत होत आहे. खिलाडू वृत्ती जागृत होत आहे. सत चित आनंद याची अनुभूती प्राप्त होत आहे. या अनुभवामध्ये, या आनंदामध्ये काही क्षण राहा. चेतना शक्तीचे आभार माना तुमचे हे हिलिंग केल्याबद्दल. व संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हे पांढरे प्रकाश किरण बाहेर पडत आहे.
तुमची संपूर्ण ऑरा, तुमची खोली, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, जगभरातील सर्व देश, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीचा गोल, सारे ब्रह्मांड विश्व ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेले आहे, तेजोमय झालेले आहे, ज्यामुळे सगळीकडे शांतीचे, आनंदाचे, पवित्र मंगलमय वातावरण आहे. हे सर्व एका काचेच्या बॉलमध्ये सामावून घ्या. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, हे परमेश्वरा, हे सर्व गुरुजन व एंजल्स, आता पृथ्वीवरती, जगामध्ये, भारत देशामध्ये कोविड-19 कोरोना व्हायरस याच्यामुळे जी रोगराई व महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे ती तुम्ही संपुष्टात आणा. या व्हायरसचा व या रोगराईचा तुम्ही विनाश करा. आमच्या चुकांमुळे निर्माण झालेली ही गोष्ट, आमच्यावर दया करा, तुमची कृपादृष्टी आमच्याकडे पाठवा. आता तुम्हीच यातून मार्ग काढून सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य, संरक्षण व स्थैर्य सुबत्ता प्रस्थापित करा. तुम्ही धावून या, मार्ग दाखवा, सगळं सुरळीत करा. आणि बघा, आकाशातून निळ्या रंगाचे प्रकाश किरण खाली येत आहे व हा बॉल ज्याच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमचं घर, तुमचे परिवारजन आणि तुम्ही त्याने भरून जात आहात. चमचमत्या सोनेरी रंगामध्ये वरून सोल्युशन, मार्गदर्शन पाठवले जात आहे व चराचरामध्ये त्याचा स्वीकार केला जात आहे. ही रोगराई पसरण्याचं मूळ कारण व त्याला प्रतिबंध करण्याचं औषध, ह्याचं उत्तर सापडत आहे. सोनेरी चमकणारा निळा रंग आकाशातून खाली येत आहे, सारं काही भरून टाकत आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. प्रत्येक शहर, प्रत्येक राज्य, प्रत्येक देश, प्रत्येक गाव, येथील जी काही सरकारी यंत्रणा आहे व ही सरकारी यंत्रणा जे काही निर्णय घेत आहे, या सर्वाला तुम्ही तुमचं दिव्य शक्तीचं मार्गदर्शन व सुरक्षा कवच पाठवा. सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य, स्थैर्य
प्रस्थापित राहण्याच्या दृष्टीने जे निर्णय घेतले गेले पाहिजेत, असेच योग्य निर्णय व त्याची अंमलबजावणी संपूर्ण सरकारी यंत्रणा, शासन, प्रशासन व त्यांना मदत करणाऱ्या सर्व संस्था करत आहेत. आता वरून जांभळा रंग येत आहे बघा, आणि ह्या गोलाच्या माध्यमातून सर्व गोष्टी ब्रह्मांड ते तुम्ही या जांभळ्या रंगाने भरून टाका. आता तुमच्या थर्ड आय, तिसरा डोळा, आज्ञाचक्र, जे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे, जिथे कुंकू लावलं जातं, तिथे केंद्रित करा. तिथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा. सुरक्षित वातावरणामध्ये, निरोगी वातावरणामध्ये तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे, तुमच्या शेजाऱ्यांचे, सहकार्यांचे जनजीवन सुरळीत होत आहे. प्रत्येक जण जबाबदारीने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आयुष्य जगत आहे. कोरोना व्हायरस, त्यामुळे झालेली रोगराई, त्यामुळे ठप्प झालेल्या गोष्टी, यामुळे निर्माण झालेली भीती, बेचैनी, चिंता, अस्वस्थता ब्रह्मांडात सर्वजण विलीन करत आहेत. आणि प्रत्येकाचे हृदय विश्वास व श्रद्धेने भरत आहे. हा व्हायरस आला तसा लगेच निघूनही जात आहे. प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती इतकी तीव्र आणि वाढत आहे की ह्या व्हायरसचा समूळ नाश होत आहे, संसर्ग थांबत आहे. सगळीकडे आरोग्यदायी निरोगी वातावरण प्रस्थापित होत आहे. आकाशातून खाली सोनेरी रंग येत आहे, असं बघा. सोनेरी रंगाचा पाऊस संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यात भिजून जात आहे. पृथ्वीचा गोल, त्यावरील सर्व देश, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, पुणे शहर, मुंबई शहर, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमची इमारत, तुमचं घर, तुम्ही आणि तुमचे परिवारजन, सगळे काही ह्या तेजस्वी सोनेरी रंगाने भरून जात आहे, सामावून जात आहे. त्यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचे सुंदर असे स्वर संपूर्ण वातावरणामध्ये पसरत आहे, ज्यामुळे सगळीकडे पवित्र वातावरण, मंगलमय वातावरण निर्माण होत आहे. सर्व असंतुलन संतुलनामध्ये परिवर्तित होत आहे.
अशांती शांतीमध्ये परिवर्तित होत आहे. दुःख, निराशा, द्वेष प्रेमामध्ये परिवर्तित होत आहे. अविश्वास श्रद्धा व विश्वासामध्ये परिवर्तित होत आहे. सर्व नकारात्मकता सकारात्मकतेमध्ये परिवर्तित होत आहे. सृष्टीत चैतन्य, आरोग्य, शांती, आनंद, सुख, समाधान, संपन्नता, समृद्धी प्रस्थापित होत आहे. प्रत्येक जण निसर्गाप्रती कृतज्ञ भावाने आयुष्य जगत आहे. हे शांती, प्रेम, विश्वास, कृतज्ञता तुमच्या हृदयात साठवा. तुमचे मन उल्हासित व आनंदी झाले आहे या भावनेने, या भावाने व या आनंदाच्या, प्रेमाच्या लहरी बाहेर पडत आहे आणि हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकत आहे. सुंदर क्षण. प्रेम, विश्वास, श्रद्धा, संवेदनशीलता, करुणा व कृतज्ञता भरलेली आहे. सृष्टी त्याचे तरंग उठले आहे. त्याची स्पंदने प्रत्येकापर्यंत जाऊन पोचत आहे व प्रत्येक मनुष्य प्राणी ह्याचा स्वीकार करत आहे. संपूर्ण विश्वासाने, कृतज्ञतेने, स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने आयुष्य जगत आहे. काही क्षण या सुंदर विचारांमध्ये, अनुभवामध्ये घालवा. या आनंदी मनाने शरीरावर लक्ष केंद्रित करा. चेतना शक्तीचे, परमेश्वराचे, गुरुजनांचे, एंजल्सचे, धरणी मातेचे, चंद्राचे आभार माना. श्रीकृष्णाच्या चरणी नमस्कार करा. जमिनीत खोलवर गेलेली मुळे आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा.
आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.